ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 15. कुंडलिनी जागृती. ओवे आहेत 256 ते 261. ज्ञानदेव योग्याचा देह कसा दिसतो त्याचे वर्णन करत आहेत. ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे. ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रूप आहे. तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासीन नलामळा कोवळिकेचा. तो योगी सोनचाफेची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच. हो का जे शारदीय चेनी बोले, चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बसले आसनावरी. किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय. तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी बिघडे, लोपली उघडे बाळदशा. म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो व गेलेली बाल्यावस्था परत येते. वयसा तरी येतुले वरी, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपमी. वय तर त्याचे इतके, तथापि जेवढी बलवान पुरुष कृत्य करू शकतो तेवढी हा करतो, आणि ज्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमाही नाही. ज्ञानदेवांना योग्याचा देह म्हणजे मूर्तिमंत शांतीच असावी असा वाटतो. ते त्याचे आणखी काही उपमा देऊन वर्णन करत आहेत. आत्मसुखाचा आनंद त्या साधकाच्या चेहऱ्यावर विलसत असल्यामुळे ज्ञानदेवांना वाटते की हा योगी म्हणजे जणू काही आनंदरूपी चित्रातील रंग. मनाजोगी घडलेली घटना, एखादे निसर्गरम्य स्थळ अशी आनंदाची अनेक कारणे असू शकतात, आणि त्यामुळे आनंदित झालेला मनुष्य कसा दिसेल त्याचे चित्र काढता येईल, पण आनंदाचे म्हणून कोणतेही चित्र काढता येणार नाही. ज्ञानदेवानी आनंद हा एक रंग कल्पिला आहे. चित्रकार आनंदी मनुष्य रंगवण्याकरता जे रंग वापरेल, मग त्याचा वर्ण कोणताही असला तरी आनंद हेच त्याचं अंग असेल. पुढे म्हणतात की हा योगी म्हणजे जणू ब्रह्मसुखाचे रूपडेच असतो, जणू काही ब्रह्मसुखच शरीर घेऊन अवतरलेलं असावं, किंवा हा योगी म्हणजे संतोष तरुचे रोपटेच असावे. ज्या झाडाचे बीज पेरले असेल त्या बीजाला त्या झाडाचीच फळे येणार. हा योगी म्हणजे संतोषरूपी वृक्षाचे रोपटे आहे, त्यामुळे फलतः त्याच्या चेहऱ्यावर आनंदच ओसंडून वाहणार. सोनचाफेची कळी जशी तजेलदार असते ना, तसा हा योगी असतो. अमृताचा पुतळा किंवा कोमलतेचा मळा असतो. त्याच्या अंग प्रत्यंगातून कोमलताच भरलेली असते. पुढे त्यांनी त्या योग्याला चंद्राची उपमा दिलेली आहे. हा चंद्र शरद ऋतूतील आहे. नुकताच पावसाळा संपल्याने हवेत ओलावा गारवा आहे. या ऋतूत निरभ्र आकाशामुळे चंद्रबिंब जसे प्रसन्न दिसते तसा हा योगी प्रसन्न दिसतो. शांतीचा ओलावा त्याच्या अंग प्रत्यंगातून वाहत असतो. त्यामुळे ज्ञानदेवांना हा योगी म्हणजे आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेजच असा भासतो. या सर्व ओव्यातून एक प्रकाशरूप तेजोमूर्ती ज्ञानदेवांनी आपल्या पुढे साकारलेली आहे. जणू ही ज्ञानदेवांचीच मूर्ती असावी असे वाटत राहते. मला मात्र या वर्णनातून स्वामी स्वरूपानंद पावस यांची मूर्ती मनापुढे उभी राहते. चंद्रामृत प्यायल्यानंतर योग्याचा देह कसा होतो त्याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव चंद्रामृत प्राशनाचा परिणाम काय होतो ते सांगतात. असा अद्वितीय देह प्राप्त झाल्यावर यम सुद्धा त्याला घाबरतो व त्याला पाहून पळून जातो. त्याच्या देहाला वृद्धत्व येत नाही. वृद्धावस्था व तारुण्य माघारी फिरते व त्याला बाल्यावस्था येते. म्हणजे बाल्य दशेतील शरीराप्रमाणे त्याचे शरीर कोमल बनते. तसेच तो बालक भावातही स्थित असतो. असे असले तरी त्याचे सामर्थ्य मात्र निरुपम असते. आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीवरून कळून येते की त्यांनी बालकांना उसाची कांडी हातानेच पिळून त्याचा रस दिला होता,
किंवा बालपणीच कुवलय पीड गजाला कृष्ण बलरामाने वश केले होते असे सामर्थ्य त्या योग्याच्या अंगी येते. लोपली उघडे बालदशा, यात समूर्त झालेली बाळदशा ज्ञानदेवांच्या मूर्तीशी तादात्म्य पावते. ज्ञानदेव आणखीही त्या योग्याचे वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.